मागच्या वेळेस आपण कुठपर्यंत आलो होतो कुणाच्या लक्षात आहे का? मॅडम ते नाडी शुद्धीचं. बर. आपण हे पण बघितलं होतं ना की साधारणतः कनिष्ठ प्राणायाम काय असतो, कंपन होतं. नंतर मध्यम प्राणायामामध्ये काय होतं हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. हे म्हणजे 7वा खंड चालू होता. 7व्या खंडामध्ये आता असं दृढ योगी बशी हित मैतासन ते बघितलं होतं, सुषुम्ना नाडी. नंतर आपण कसं नाडीशुद्धीचा अभ्यास म्हणजे किती काळ करायचा ते पाहिलं होतं, की म्हणजे प्रत्येक दिवशी 4 ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री 4 काळामध्ये करायचा. आणि तो दिवसातून 4 वेळा इथे लिहिलं ना, शनैर्शितीपर्यंत चतुर्वार समस्य भेद, प्रातः मध्यदिने सायर मध्यरात्रे तू कुंभकान. म्हणजे हा हळूहळू करायचा आहे आपल्याला प्राणायाम. आणि तो किती वेळात करायचा हे पण आपण पाहिजे. प्रातःकाल, मध्यान्हकाल, सायंकाल आणि मध्यरात्री अशा प्रकारे 4 वेळा आपल्याला मंद मंद गतीने करायचंय. आणि 80 मात्राचा कुंभकापर्यंत अभ्यास, म्हणजे तो वाढवत वाढवत कधीपर्यंत न्यायचा आहे आपल्याला, की 80 मात्रापर्यंत न्यायचा आहे. म्हणजे आधी आपण, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपण सुरुवातीला आपण आधी 2 4 8, मग नंतर त्याचं डबल करत 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 आपण 16 32 64, आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला काय करावं लागतं की 80 मात्रापर्यंत साधारणतः आपल्याला काय करावा लागतो, कुंभक. म्हणजे 20 चोक 80, तर म्हणजे साधारणतः 20 मात्राचा पूरक करायचा, 80 मात्राचा कुंभक करायचा आणि 40 मात्रांचा रेचक करायचा. तर हे हळूहळू आपल्याला थोडं म्हणजे अ, हळूहळूपणे, म्हणजे मंद मंद किंवा शनैर शनैर म्हणजे अगदी हळूहळू. म्हणजे तुम्ही कुठली पण गोष्ट बघा की आधी सुरुवात करताना काय करता की तिच्यामध्ये प्रगती होईपर्यंत आपण हळूहळू कुठली पण गोष्ट करू शकतो. मग त्यासाठी त्यांनी काय केलंय, आणि प्राणायामाचे त्यांनी म्हणजे हे सांगितलं की आपल्याला कळलं पाहिजे की आपला प्राणायाम कनिष्ठ झाला का मध्यम झाला किंवा एकदम चांगला झाला. कनिष्ठ प्राणायामामध्ये काय होतं, कणेसी भगस्वेद हा कंपो भवती. म्हणजे काय की कनिष्ठ प्राणायाम झाला आपण कधी समजायचं की आपल्या शरीरामध्ये सगळीकडे काय करतात, आपल्याला कंपन जाणवतात, तेव्हा आपण काय समजायचं की आपल्याला कनिष्ठ प्राणायाम झालाय. मध्यम प्राणायाम झाल्यावरती काय होतं की सॉरी, कनिष्ठ प्राणायामामध्ये आपल्याला पसी हे घाम येतो, सॉरी, कनिष्ठी भवेत स्वेद हा घाम येतो. नंतर मध्यम कंपो भवती मध्यमा, कंपन जेव्हा मध्यम प्राणायाम होतो तेव्हा आपल्याला कंपन जाणवतात. आणि जेव्हा आपण उत्तिष्ठ म्हणजे उच्च प्रकारचा प्राणायाम होतो आपल्याला, तेव्हा आपल्याला म्हणजे ते अगदी योगीचे खरंच सगळ्या गोष्टींचं पालन करतात आणि ज्यांचा योगा अभ्यास खूप चांगला आहे, अशा वेळेस त्यांना जाणवतं की पद्मासनात असताना त्यांचं आसन काय झालंय की जमिनीपासून थोडंसं त्यांचं आसन उचललं गेलंय, किंवा त्यांची बैठक जी आहे ते थोडंसं जमिनीमध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये काय तरंगतायत ते, थोडक्यात हवे म्हणजे इतकं हलकं शरीर होतं की ते तरंगतायत. म्हणजे पण त्याला खूप चांगला अभ्यास लागतो. तर हे त्यांनी प्राणायामाचे काय सांगितलं की कसला कसला प्राणायाम झाल्यावर आपल्याला काय काय होतं, म्हणजे कनिष्ठ प्राणायाम झाल्यावर काय होतं, मध्यम प्राणायाम झाल्यावर काय होतं आणि उच्च प्राणायाम झाल्यावर काय होतं. हम्म पण आता पुढे यांनी काय सांगितलंय की जो कनिष्ठ प्राणायाम आपल्याला झालेला आहे, तर ते काय करतात ते म्हणजे आता बघा की प्राणायाम जेव्हा आपण करत असतो तेव्हा काय होतं की श्रम जाते ना गात्र मर्दन माचरेत. म्हणजे काय की किती नाही म्हटलं तरी आपण प्राणायाम केल्यानंतर आपल्याला थोडंसं श्रम जाणवतातच. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला घाम येतो. आणि तो घाम जो आहे तो आपल्याला काय करायचंय, मर्दन करायचंय, गात्र मर्दन आचरेत. म्हणजे काय, आपल्या सगळ्या अंगापंगावरती आपल्या श्रमाने जो जलेन घाम आलाय किंवा जे आपल्याला पूर्णपणे स्वेद आलेला आहे तो काय करायचा, पूर्ण अंगपांगावरती आपल्याला काय करायचंय, जिरवायचंय. परत तो शरीरामध्ये पुसून आपल्या शरीरामध्ये त्याला आपल्याला स्किन मधून आत जिरवायचंय. हा, म्हणजे त्वचेतून आपल्याला आतमध्ये घालवायचंय. नंतर त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे जर समजा आपण हे जो काही घाम आहे तो पूर्ण आपल्या अंगात घातल्यानंतर आपल्याला किंवा पूर्ण मसाज केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय जाणवतं, तर आपल्याला साधारणतः काय जाणवतं की दृढता लघुता चापी. तर बघा कर्सर आहे मग, दृढता लघुता चापी तस्य गात्रस्य जायते. म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय काय वाटतं, तर एक म्हणजे योग्याचं शरीर साधारणतः दृढ किंवा अत्याधिक मजबूत झालंय असं आपल्याला वाटतं. हलकेपणा येतो एक प्रकारचा. आणि गात्रांमध्ये, सगळ्या गात्रांमध्ये
किती नाही म्हणलं तरी खूप मोकळेपणा किंवा हलकेपणा आपल्याला जाणवतो. आता पुढचा श्लोक काय बघायचा, अभ्यास काले प्रथमं शस्त्रम शिराज्य भोजनम ततो अभ्यासे स्थिरीभूती न तावांनी यमग्रहा. म्हणजे प्राणायामाच्या अभ्यास करण्याच्या आधी प्रारंभिक अवस्थेमध्ये आपल्याला काय करायचंय, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की क्षीर म्हणजे दूध आणि घृत म्हणजे तूप, त्यांचं काय करायचं आपल्याला भोजनांमध्ये काय करायचं अत्याधिक श्रेष्ठ मानलं गेलं किंवा ते त्याच्यामध्ये आपल्याला ते आचरणात आणायचं किंवा प्राणायाम करायचा अभ्यास करते वेळी आपल्याला काय करायचं की प्रारंभिक अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा आपण सुरुवात करतो त्या काळांमध्ये आपल्याला दुधाचा आणि जे तुपाचा जेवणामध्ये जास्त प्रमाणात अंतर्भूत किंवा त्यांचं अंतर्भूत करणं हे श्रेष्ठ मानलं गेलंय. आणि जेव्हा अभ्यास करून करून आपण त्याच्यामध्ये स्थिर होतो एक प्रकारचं, हम्म तर त्यावेळेस कुठल्या पण नियमाची आवश्यकता राहत नाही. तावन नियम अग्रह म्हणजे कुठल्याही जेव्हा आपण अभ्यास तो अभ्यास स्थिर होते म्हणजे त्या अभ्यासामध्ये आपण जेव्हा स्थिर होतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही नियमाची तावन नियम अग्रह म्हणजे काय नियमाची आवश्यकताच लागत नाही. आपल्याला आग्रह करायची किंवा नियम पाळायची आवश्यकता नाही. पण जेव्हा अभ्यासकाले प्रथमम शस्त्रम शिराज्य भोजनम म्हणजे काय तूप आणि दुधाचं भोजन करावं प्रथम अभ्यासकाळी, हे जेव्हा नवीन नवीन करत असतो आपण तेव्हा. कारण अग्नी प्रदीप्त होतो आणि अग्नी प्रदीप्त झालं त्याला क्षमन करायला गरजे म्हणून आपल्याला दूध आणि घृताचं भोजन करायला सांगितलं. हळूहळू आपल्या शरीराला सवय होते आणि नंतर एकदा स्थिर झाल्यावरती मग काही फारशी गरज लागत नाही. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवद्वेषः शनैः शनैः तथैव सेवितो वायुरन्त्या हन्ति साधकम. म्हणजे काय, जसं आपण सिंह किंवा हत्ती किंवा व्याघ्र म्हणजे वाघ यांना काय करतो हळूहळू हळूहळू आपण काय करतो सर्कसमध्ये ट्रेन करतो किंवा वश करतो. तर सर्कसमध्ये हे प्राण्यांना शिकवताना काय करतात हळूहळू प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवली जाते. तशाच प्रकारे आपण काय केलं पाहिजे की प्राणायामाचा अभ्यास करताना पण आपल्याला काय केलं पाहिजे की हळूहळू केला पाहिजे. जर शनै शनै तथैव सेवितो म्हणजे जो काही वायू आपण घेतोय किंवा प्राणायाम जो काही करतोय तो आपण हळूहळू आपल्या गोष्टी वाढवायला पाहिजेत. त्याच्यामध्ये मात्रांमध्ये हळूहळू आपण वृद्धी केली पाहिजे. एकदमच आपण सगळं करायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. तर जर समजा आपण असा प्रयत्न केला तर मग काय होतं की जर आपण समजा गडबड केली किंवा खूप गडबड करून करायचा प्रयत्न केला तर काय होतं की वायू काय करते साधकाचा विनाश करून टाकते. अन्यथा वायू हंती साधकम म्हणजे काय, अन्यथा जर तुम्ही असं नाही केलं, जर हळूहळू अभ्यास नाही केला तर मग अन्यथा म्हणजे तुम्ही अभ्यास नाही केला तर मग तुम्हाला वायू काय करतो तुमचा साधक जो साधक आलाय त्याचा काय करतो नाश करतो किंवा विनाश करतो. सगळी कामं वायूंनी चालली असतात तर ती विनाशकाळी म्हणजे विनाश होतो. आपल्या शरीरामध्ये वेगळेच परिणाम होतात म्हणजे प्राणायामाचे पण साईड इफेक्ट होऊ शकतात जर तुम्ही नीट केले नाहीत तर, किंवा खूप गडबड केली तर. गडबड करून त्याच्यामध्ये परिणाम मिळण्याची अपेक्षा केली तर तसं नाही. तर हळूहळू अभ्यासाने सरावानी आपल्याला काय केलं त्याच्यामध्ये वृद्धी केली पाहिजे. नंतर पुढचं काय, युक्तम युक्तम त्वजेत वायुम युक्तम युक्तम च पुरेत युक्तम युक्तम च बग्नियत देवम सिद्धम वाप्नुयात. म्हणजे काय, तर जसं जशा प्रकारे आपण म्हणजे आपल्याला वाटतं की म्हणजे आपल्याला शक्य आहे तसंच आपण काय केला पाहिजे रेचक केला पाहिजे. आणि जसं आपल्याला शक्य म्हणजे आपल्या शरीराला जे काही शक्य आहे म्हणजे आपल्या सुरुवातीला समजा आपण 2, 4, 8 मात्रेमध्येच आपल्याला शक्य आहे, मग आपण अभ्यासाने हळूहळू काय केलं पाहिजे म्हणजे जसं शक्य आहे तसं तसंच तुम्ही पूरक केला पाहिजे, तसं तसंच तुम्ही कुंभक केला पाहिजे आणि तसं तसंच तुम्ही काय केलं पाहिजे रेचक केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जशा प्रकारे शक्य आहे जसं शक्य आहे तुम्हाला तसाच रेचक करा, जसं तुम्हाला बरं वाटेल तसाच तुम्ही पूरक करा आणि जसं तुम्हाला शक्य असेल तसाच तुम्ही कुंभक करा, असं त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. मग असा जर अभ्यास केला तरच हळूहळू आपल्याला काय करतं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काय होते की सिद्धी प्राप्त होते. पण तुम्ही जर गडबड केली शीघ्र सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न केला तर मात्र तुमचं म्हणजे गडबड करायचा प्रयत्न केला तर तुमचा वायू नाश करतो. पण तुम्ही जर हळूहळू असा अभ्यास केला तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होणं सोपं जातं किंवा तुम्हाला शक्य होतं. सिद्धी वापण्यात म्हणजे तुम्ही जर हळूहळू तुम्हाला शक्य आहे तसा अभ्यास करत करत वाढवत गेलात तर तुम्हाला काय होतं की त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होतात. यथेष्ट
धारणद्वायोरनलस्य प्रदीपनम नादभिव्यक्ती आरोग्यम जायते नाडी शोधनात. म्हणजे यांनी काय दिलं की यथेष्ट शक्ती म्हणजे आपल्या काय काय की आपल्या ज्या आपण जसं धारण करतो आपल्या शक्तीच्या अनुष्ठान यथेष्ट धारणात म्हणजे काय तुमची यथेष्ट म्हणजे काय तुमची शक्ती जशी आहे तशी तसं तुम्ही धारण केलं. हा, धारण करणे म्हणजे काय करणे की ते कुंभक आपण धारण करतो म्हणजे आपण कुंभक करतो स्वतः करतो. तर तो काय करतो की तो जर आपण कुंभक आपल्या यथाशक्तीनुसार जर धारण केला तर तो कुंभक काय करतो तर आणि इथं अनलस्य म्हणजे काय अग्नी अग्नी म्हणजे अनल असं म्हटलेलं आहे त्यांना. तर इथं काय होतं की त्याच्यानुसार आपली अग्नी किंवा आपलं अग्नी प्रदीप्त होतं प्रदीपनम. तर धारण जर यथाशक्ती आपण कुंभक धारण केला तर त्याच्यामुळे काय होतं की जो आपला अग्नी आहे आपला जाठर अग्नी तो काय होतो प्रज्वलित होतो. आणि काय होतं की मग आपोआपच नाडींची शुद्धी होते. हम्म. आणि नाद श्रवण होतं आपल्याला आणि काय होतं की शरीर काय होतं की रोगरहित होतं आरोग्य मिळतं आपल्याला म्हणजे आपल्याला रोग होतो आरोग्य चांगलं मिळतं. नादाची अभिव्यक्ती होते आरोग्य चांगलं होतं नादाची अभिव्यक्ती होते म्हणजे नाद ऐकायला लागतात किंवा श्रवण होतात. नाडी शोधनात म्हणजे नाड्यांची शुद्धी होते आणि शरीर पण काय होतं की रोगरहित होतं. पुढचा श्लोक बघा की विधिवत प्राण संयम नाडी चक्रे विशोधिते सुषुम्ना वदनम भित्वा सुख दिश्वित मारुतः. म्हणजे इथं काय सांगितलं की विधिवत म्हणजे काय तर आपण जसं सांगितलंय तसं किंवा आपल्याला शास्त्रांमध्ये कसं म्हणजे आपण कुठलंही पूजा विधिवत करतो म्हणजे काय करतो तर आपल्याला जशी आपल्या परंपरागत सांगितलेली आहे किंवा पुस्तकात लिहिली तशी आपण विधिवत पूजा करतो. तसंच विधिविधान पूर्वक आपल्याला काय करायचंय की प्राणायामाचा काय करायचंय जो योगी प्राणायाम करतो किंवा त्याच्यामुळे काय होतं की सगळ्या नाडी चक्रांचं किंवा नाडी समूहांचं काय होतं की विशोधिते म्हणजे शोधन होतं शुद्ध होतात आणि काय होतं की सुषुम्ना नाडीचं काय होतं की मुख भेदन होतं आणि वायू काय करतो सुखपूर्वक त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो म्हणजे सुषुम्ना वदनम भित्वा सुखादिश्वत मारुता म्हणजे काय सुखादिश्वत म्हणजे सुखपूर्वक काय करतो वायू काय करतो सुषुम्ना नाडीमध्ये काय करतो प्रवेश करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं सुषुम्ना नाडीत प्रवेश केला मारुते मध्य संचरे मनस्थैर्य प्रजायते यो मनस सुस्थिरो भाव हा सेवावस्था मनोन्मनी. आता इथं तुम्हाला मनोन्मनी अवस्था म्हणजे काय इथं तुम्हाला त्याचं वर्णन केलेलं आहे. मनोन्मनी अवस्थेवरती टीप येते टिपालियामध्ये मनोन्मनी अवस्था कधी प्राप्त होते ते त्यांनी सांगितलेलं आहे. मग ती मनोन्मनी अवस्था कशी प्राप्त होते की जेव्हा तुम्ही विधिवत पूर्वक प्राणायाम करता तेव्हा समस्त नाडी समूहांची काय होते शुद्धी होते आणि सुषुम्ना नाडीचं मुख भेदन करून प्राणवायू काय करतो सुखपूर्वक त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो. आणि जो वायू त्याच्यामध्ये मध्यसंचारे म्हणजे काय त्याच्या नाडीमध्ये जेव्हा संचार करतो तेव्हा मन काय होतं आपलं जे काही आपले चार भाग आहेत मन बुद्धी अहंकार आणि चित्त हे काय सांगितले चार भाग सांगितलेत आपले तर ते मन काय त्यातलं मन भाग काय होतो आपला एकदम स्थिर होतो. मनामध्ये इतक्या हजारो विचार असतात मन नेहमी चंचल असतं पण ह्या गोष्टींनी काय होतं मन स्थिर व्हायला मदत होते. आणि जेव्हा मन स्थिर होतं मन सुस्थिरो भावा जेव्हा मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा त्या स्थिरतेला किंवा त्या अवस्थेला मनोन्मनी अवस्था असं म्हटलं जातं. हम्म. हे आपल्याला इथं सांगायचंय. त्याच्या आधी प्राणायामाची व्यवस्था म्हणजे प्राणायाम ची शुद्धी नाडी ते थोडं वरचं पण आपल्याला वर्णन करायचं आहे त्याच्यामध्ये आणि मग नंतर हे शेवटच्या दोन ओळीमध्ये मनोन्मनी अवस्था कशी प्राप्त होते आपल्याला सांगायचंय. नंतर पूरकांते तू कर्तव्यो बंधो जालंधर भीतहा कुंभकांते रेचकादो कर्तव्य स्तुडियाण कहा. म्हणजे आता इथं बघा तुम्ही काय सांगायचंय की साधकाला काय करायचंय की पूरक करून अंधकुंभक करायचंय. म्हणजे आता समजा मी पहिल्यांदा काय केला की श्वास घेतला मी साधक आहे समजा मी पूरक केला डाव्या नाकपुडीने नंतर मला काय करायचंय की कुंभक करायचंय म्हणजे मला श्वास रोखून धरायचंय. आणि मग श्वास रोखल्यानंतर मला जालंधर बंद बांधायचा. जालंधर बंद म्हणजे काय करायची आपली हनुवटी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे आपल्या मानेला चिटकवायची आहे खाली. आणि मग त्याच्यामुळे जालंधर बंद बांधला जातो. आणि मग त्याच्यानंतर काय करायचंय की परत कुंभक करून आपण जेव्हा जालंधर बंद बांधतो त्याच्यानंतर परत काय करायचंय की
आपल्याला काय करायचंय मग उड्डियान बंध पण बांधायचंय परत. म्हणजे रेचक करायच्या आधी, रेचकच्या प्रारंभाच्या आधी आपल्याला उड्डियान बंध म्हणजे आधी जालंधर बंध बांधला कुंभक केल्या केल्या. त्याच्यानंतर कुंभकाच्या थोड्याशा शेवटच्या वेळी म्हणजे आता आपण कुंभक सोडणार आहे असं आपल्याला जेव्हा कळणार आहे त्याच्या थोडस आधी आपल्याला उड्डियान बंध पण बांधायचंय. आणि उड्डियान बंध बांधल्यानंतर मग हळूवारपणे आपल्याला काय करायचंय की रेचक करायचंय. आलं का लक्षात? म्हणजे पूरकांते तू कर्तव्य बंधो जालन बंदर म्हणजे काय, पूरक करा आणि नंतर कुंभक करा, म्हणजे पूरक करून कुंभक केल्यानंतर तुम्हाला जालंधर बंध बांधायचंय कुंभकाच्या वेळी. आणि कुंभक सोडताना जेव्हा रेचकाची वेळ येते तेव्हा थोडस आधी तुम्हाला उड्डियान बंध बांधून पूर्णपणे रेचक करायचं आहे. हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग पुढं काय सांगितलंय की अधस्था कुंचेन माशु कंठा संकुचने कृते मध्ये पश्चिमातानेन स्यात् प्राणो ब्रह्मा नाडीगहा. म्हणजे काय, इथं काय सांगितलंय की जसं आता ही सगळी जालंधर बांधल्या की सगळी पूर्ण रंध्र जी काही द्वार आहेत म्हणजे नाकाची 2 छिद्र जी घशात ओपन होतात, कानाची 2 छिद्र जी घशात ओपन होतात, स्वतःचं घशाचं छिद्र जिथं फॅरिंग्स लॅरिंग्स आणि सगळं ओपन होतंय, तर आणि हे डोळ्यामध्ये तर सगळ्यांचं जे काही आहे डोळ्यामध्ये आयड्रॉप टाकले तरी आपल्याला घशामध्ये येतात लक्षात घ्या. तर ते सगळ्यांचे जे जे ओपनिंग घशामध्ये होतात ती सगळी रंध्र काय होतात की ही जी मूल रंध्र आहेत ते कंठांचं संकोचन झाल्यामुळं काय होतात की म्हणजे ह्या रंध्रांचं पण काय होतं आपोआपच संकोचन होतं कंठाचं संकोचन केलं की. आणि त्याच्यामुळं काय होतं की मग जो काही मधला भाग आहे आणि जो काही आपण जसं पूर्ण असं खेचून घेतल्यासारखं होतं प्राणवायू ब्रह्मनाडीमध्ये आणि तो काय होतो की निरंतर गतिमान राहतो किंवा गतिमान राहिल्यासारखा होतो. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा जालंधर बंध बांधतो कंठाचं संकोचन करतो तेव्हा मूलरंध्राचं पण काय होतं की आपल्याला काय करायचंय, आपले हे सगळ्या रंध्रांचं संकोचन करायचंय आणि परत पण काय करायचंय की हळूहळू आपल्याला काय करायचंय मूलबंध पण बांधायचंय. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की सगळं मूलबंध पण बांधल्यामुळे काय होतं की प्राणवायू जो आहे तो ब्रह्मनाडी म्हणजे सुषुम्ना नाडीलाच दुसरं आपण काय म्हणतो समानार्थी शब्द आहे. ब्रह्म म्हणजे तुम्हाला आता हठयोग प्रदीपिकेमध्ये सुषुम्ना नाडीची बरीच 12 का 13 नावं येतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ब्रह्मनाडी म्हणजे सुषुम्ना नाडी. आणि त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे थोडक्यात काय की मूलबंधाचं पण आपण संकोचन केलं, कंठाचं पण संकोचन केलं आणि त्याच्यामुळे काय होतं की हा सगळा भाग आपण जेव्हा मूलबंध बांधतो तेव्हा तो मधला भाग जो आहे तो काय होतो की तो प्राणवायूला ब्रह्मनाडीमध्ये गतिमान करतो. म्हणजे त्याच्या आपोआपच जे काही सुषुम्ना नाडी 3 कुंडलिनी शक्ती वेटोळे घालून बसलेली आहे तिला उद्युक्त करण्यासाठी तो काय करतो तिथं गतिमान करतो प्राणवायू तिला जाऊन किंवा असं थोड्या थोड्या प्रमाणे ढकलतो. आपण एखाद्या गोष्टीला कसं सरकवण्यासाठी ढकलत असतो तसं तो कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी त्याच्यामध्ये उद्युक्त होतो. हम्म इथं त्यांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे. नंतर पुढचं काय सांगितलंय की अपान मूर्ध्व उत्ताप्य प्राणम कंठाददो नयन योगी जरा विनुर्मुक्त षोडशा वयसा भवेत. म्हणजे आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपान वायू काय केल्याचं, आपान वायूचं पूर्ण काय आहे काम की तो पूर्णपणे मल पुरीश आणि स्वेद विसर्जन करतो आपान वायू. मग ते कसं असतं तर मूल त्याचं वायूची ती डायरेक्शन काय आहे तर खालच्या बाजूनी असते. पण तिला काय केलं जातं की याच्यामुळं आपान वायूला ऊर्ध्वगत केलं जातं. आणि प्राणवायू कंठापासून काय होतं की जालंधर बंध बांधल्यामुळे कंठापासून तो खाली आणला जातो. आणि असं जर केलं आपण तर त्यामुळे काय होतं की योगी साधक जो आहे तो काय होतो वृद्धावस्थेनी रहित होतो. म्हणजे काय होतं त्याला वृद्धावस्था जरा विनुर्मुक्त म्हणजे काय त्याला वृद्धावस्थाच येत नाही. कारण आणि तो काय करतो की 16 वर्षाच्या आयुष्या जसं 16 वर्षाचा मुलगा किंवा 16 वर्षाचा जो स्त्री किंवा युवक दिसतो तसं तो दिसायला लागतो, तशी ती योगिनी किंवा तसा तो योगू दिसायला लागतो. म्हणजे त्यांनी काय केलं की आपण मूलबंध आणि आपान वायूला मूलबंध बांधल्यामुळे आपान वायू जो खाली जाणार होता त्याचं ऊर्ध्वगत झाला आणि आपण कंठाचं संकोचन जालंधर बंध बांधल्यामुळे प्राणवायू वरती जायच्या म्हणजे तो पण खालच्या दिशेने आला आणि ते दोन्ही वायू एकत्र आल्यानंतर काय होतं की जेव्हा अशा प्रकारे कुंडलिनी शक्ती जागृत करायला ते दोघं एकत्र येऊन मदत करतात त्याच वेळेस योगीचं काय होतं की
तो वृद्धापकाळातून म्हणजे त्याच्यामध्ये असं वृद्धापकाळापासून काय होतं की तो विनिर्मुक्त होतो, म्हणजे त्याच्यातून वृद्धावस्थेपासून मुक्त होतो. आणि तो 16 वयासारखा, 16 वर्षाच्या मुलाच्या किंवा मुलीच्या वयासारखा ते दिसायला लागतं. मग आता इथं काय, आता पुढचं काय दिलंय, की आता हे जे पुढचे जे आहेत ते साधारणतः आपल्याला काय दिलंय की काय काय होऊ शकतं. सुखासनस्थो दक्षिणाड्या बहिस्तम पवनम समाकृष्य केशामानखाग्रम कुंभयित्वा सव्यनाड्या रेचयेत तेन कपालशोधनम वातनाडीगत सर्वरोग सर्वविनाशनम भवती. आता इथपर्यंत आपल्याला काय करायचं, एक श्लोक घ्यायचाय भवती पर्यंतचा. तर त्यांनी काय झालं की सुखासनस्थो म्हणजे काय की योगी काय असतो की सुखासनामध्ये बसतो. सुखासनानंतर बसल्यानंतर तो काय करतो, दक्षिण आड्या बहिस्तम पवनम म्हणजे म्हणजे दाहिनी म्हणजे उजवी, दक्षिण आड्या म्हणजे काय, उजवी नाडी. हा, त्याच्यानंतर काय करतो, बाहेरील वायू बहिस्थ पवनम म्हणजे बाहेरील वायूला काय करतो, आत खेचतो किंवा घेतो, पूरक करतो थोडक्यात. आणि मग त्यामुळं काय लागतो की तो कधीपर्यंत कुंभक करतो, जेव्हा बाहेरील पवनाला तो म्हणजे बाहेरील वायूला जेव्हा तो सुखासनात बसून उजव्या नाकपुडीने आत घेतो, तेव्हा तो काय करतो की कुंभक करतो. कुंभक कधीपर्यंत इथं लिहिलंय बघा, कुंभयित्वा. कुंभक कधीपर्यंत करतो तर आपले जे काही केसांचे म्हणजे डोक्याची केस आहेत, त्याच्यानंतर पायाची जी नखं आहेत त्याच्यापर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो की त्याच्यामध्ये आपल्याला असं कंपन जाणवस्तपर्यंत किंवा त्याच्यापर्यंत आपल्याला असं असं एक वायू कुंभक केल्यानंतर आपल्याला असं अस्वस्थ होऊन किंवा आपण जेव्हा श्वास सोडायची इच्छा होते तोपर्यंत तो काय करतो की कुंभक करून ठेवतो. आणि मग नंतर काय करतो की तेव्हा म्हणजे अगदी जेव्हा केसांच्या बा हे काय म्हणतो केसापर्यंत, डोक्यांच्या केसापर्यंत आणि पायांच्या नखापर्यंत आपल्याला वायूला काय करतो, कुंभक करून ठेवतो. आणि मग डाव्या नाडीने काय करतो, सव्य नाड्या रेचयेत म्हणजे डाव्या नाडीने काय करतो, तो वायू हळुवारपणे सोडून देतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं की कपाल शुद्धी होते. आता ही आणि सर्व रोगांचा पूर्णपणे काय होतो की नाश होतो. कपाल शोधनम तेन कपाल शोधनम म्हणजे कपाळ जे आहे आपले त्याची शुद्धी होते. आणि वातनाडीगत सर्व रोग सर्व विनाशनम भवती, आणि जे काही नाडीगत सर्व रोग आहेत किंवा नाड्यांची तर शुद्धी होतेच, आणि नाड्यांमध्ये राहणाऱ्या सर्व रोगांची पण काय होतं की पूर्णपणे विनाश होतो. आता थोडक्यात हा उजव्या नाडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाडीने शोधायचा, हा सूर्यभेदन प्राणायाम. तर सूर्यभेदन असं नाव कुठं वर्णन केलेलं नाहीये, पण हा साधारणतः सूर्यभेदन प्राणायाम आहे. लक्षात ठेवा की सुखासनात बसायचं, उजव्या नाडीने बाहेरील वायू आपल्याला आत घ्यायचा आहे. आणि तो कुंभक कधीपर्यंत करायचंय तर आपल्याला वरच्या डोक्यातील केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला एक प्रकारचं कंपन जाणवतं किंवा एक प्रकारचं कुंभकाची जी अवस्था जाणवते. आणि त्याच्यानंतर ती अवस्था आपल्याला अगदी कंपन जाणवल्यानंतर किंवा त्याच्या तेवढा पूरक केल्यानंतर आपण काय करायचं, डाव्या नाडीने ते रेचन करायचं आहे. त्याच्यामुळं थोडक्यात हा सूर्यभेदन प्राणायाम आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना काय सांगितलं की कपाल शोधनम, त्या सूर्यभेदन प्राणायामाचे उपयोग काय आहे तर कपाल शोधन होते, वातनाडीगत सर्व रोग विनाश आहे तो प्राणायाम, हे आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर पुढचा प्राणायामाचं वर्णन केलेलं आहे. आता हा पहिला प्राणायाम झाला आपला एक. नंतर प्रणव प्राणायाम एक पहिला बघितला होता आपण, उ आणि म च कसं करायचं, आणि गायत्री आणि सरस्वती, आणि आपण ते देवींचं पण वर्णन पाहिलं होतं की गरुडावरती स्वार झालेली, नंतर याच्यावरती स्वार, ते सगळं वर्णन आपण मागच्या वेळेस बाल आणि कुमारावस्था आणि वृद्धावस्था 3 अवस्था पण आपण त्या प्रणव प्राणायामामध्ये पाहिल्या होत्या. तो एक प्राणायाम आहे. आता हा सूर्यभेदन प्राणायाम. आणि पुढचा काय सांगितलंय, हृदयादी कंठपर्यंत ससवणम म्हणजे बघा, हृदयादी कंठपर्यंत ससवणम नासाभ्याशनहि पवनम आकृष्य यथाशक्ती कुंभयित्वा एड्या विरेच गचस्थिष्टी कुर्यांत तेन श्लेष्महरम जठराग्नी वर्धनम भवती. आता इथं काय दिलंय की हृदयादी कंठापर्यंत ससवनम म्हणजे हृदयापासून ते कंठापर्यंत काय करायचंय आपल्याला की दोन्ही नासिका छिद्रांनी आपल्याला काय करायचंय की हळूहळू वायू
यथाशक्ती आपल्याला काय करायचंय, आत खेचायचंय आणि मग कुंभक करायचंय आणि नंतर काय करायचंय की आपल्याला इडा नाडीने तो काय करायचंय, रेचक करायचंय. तर ह्या क्रियेला काय म्हणायचंय की त्यालाच आपण काय, हा प्राणायामाने काय होतं की हा प्राणायाम आपण कधी कधी करू शकतो. तर हा प्राणायाम आपण कधी पण म्हणजे उठता बसता झोपता असं आपण कधी पण करू शकतो. त्याला आपण त्यांनी काय सांगितलंय, कफ, आणि ह्याचा उपयोग काय सांगितलं की कफाचं क्षमन करतो आणि जठराग्नीचं तो काय करतो, वर्धन करतो असं सांगितलं. थोडक्यात हा उज्जयी प्राणायाम आहे असं आपण म्हणू शकतो. आता बघा त्यांनी काय सांगितलं की उज्जयी प्राणायामाला पण आपण दोन्ही नाकांनी काय करतो, श्वसन घेतो. म्हणजे हृदयादी कंठपर्यंत, म्हणजे आपण असं आवाज यायला पाहिजे, असं कंपन व्हायला पाहिजे स्वरयंत्राचं किंवा लॅरिंगचं. तर त्याला आपण काय म्हणतो की श्वास घेताना स्वरयंत्राचं कंपन व्हायला पाहिजे उज्जयी प्राणायामामध्ये. तर हृदयातून कंठापर्यंत आपल्याला काय करायचंय की अ, ते आपल्याला काय करायचं की शब्द के साथ म्हणजे काय, तर आवाजापर्यंत, म्हणजे ससवनम म्हणजे शब्दांना साथ घेऊन, म्हणजे आवाज येतो एक प्रकारचा लॅरिंगचं जेव्हा व्हायब्रेशन्स होतं किंवा श्वासनलिकेचं जेव्हा आपण आकुंचन करतो तर म्हणजे गळ्यामध्ये, तर तेव्हा काय होतं की आपोआपच तो श्वासाला एक प्रकारचा आवाज प्राप्त होतो. उज्जयी प्राणायामाचा जो आवाज आहे तो प्राप्त होतो. आणि त्यामुळे काय होतं की आपण यथाशक्ती कुंभक करायचं तो वायू आत घेतल्यानंतर. आणि यथाशक्ती कुंभक करून काय करायचंय की आपल्याला इडा नाडीने काय करायचंय, रेचक करायचंय. आणि हा प्राणायाम काय करू शकतो आपण, गच्चस्थिष्ठी क्रिया म्हणजे कधी पण करू शकतो, उठता बसता, हा, कधी पण आपण ही क्रिया करू शकतो. हम्म. आणि त्याला काय, तो काय करू शकतो, श्लेष्महरम म्हणजे काय करतो, कफ कमी करतो. नंतर जठराग्नी वर्धनम म्हणजे अग्नीची वृद्धी करतो. हे त्यांनी काय सांगितलेलं आहे की इथं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचा प्राणायाम, तिसरा प्राणायाम बघा, वक्रेन सितकार पूर्वकम. इथं आता ऍक्च्युली वर्णन केलेलं आहे सितकार पूर्वकम म्हणून. आता सितकारी प्राणायाम असावा अशी शक्यता आहे. वायुम गृहीत्वा यथाशक्ती कुंभयित्वा नासाभ्याम रेचे तेन श्रुतृष्णा आलस्य निद्रा न जायते. म्हणजे आता इथं जीवा वायू गृहीत्वा यथाशक्ती कुंभवित्वा नासाभ्याम रेचे तीन गुल्म प्लिहा ज्वर पितृशुधादिनी नश्यंती. आता इथं त्यांनी काय सांगितलंय की पहिल्यांदा आता हे दोन प्राणायाम आहेत आता इथं बरं का. आता इथे दोन्ही प्राणायामांचं वर्णन आहे. एक तर जीवा वायू गृहीत्वम हा दुसरा प्राणायाम आहे आणि तिथं पुढचा पहिल्यांदा काय, शीतकार पूर्वकम वायू गृहीत्व म्हणजे शीतकार पूर्वकम म्हणजे काय करायचं की असा आवाज काढायचा. शीतकार पूर्वकम म्हणजे काय करू शकतो, तर दाताला दात जळवायचे आणि ओठ विलग करायचे किंवा ओठ वेगळे ठेवायचे. दाताला दात जळवल्यानंतर जीभ दाताला लावून ठेवायची आपल्याला आणि आपल्याला श्वास आत घ्यायचाय, वायू आत घ्यायचाय, तोंडाने आत घ्यायचंय, नाकाने नाही घ्यायचं आपल्याला. करत आपल्याला वायू काय करायचंय, करत आपल्याला वायू आत घ्यायचं तोंडाने. हम्म. मग तिथं तोंडाने आत घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं की यथाशक्ती कुंभक करायचंय. आणि मग काय करायचंय, नाकानी रेचक कर. थोडक्यात काय, हा शीतकारी प्राणायामाचं वर्णन इथं त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की शीतकारी प्राणायामाने काय होतं की क्षुधा म्हणजे काय, तहान लागणे किंवा सॉरी सॉरी क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान. तर क्षुधा म्हणजे भूक आणि तृष्णा म्हणजे तहान. तर हे दोन्ही काय होतात, आलस्य, निद्रा आणि क्षुधा आणि तृष्णा, त्या सगळ्यांचा नाश होतो. त्यांचा प्रादुर्भावच होत नाही. म्हणजे भूक क्षमते, तृष्णा किंवा तहान कमी होते, आलस्य कमी होते आणि निद्रा पण कमी होते. तर ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, शीतकारी प्राणायामाने चांगल्या होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण हा प्राणायाम करायला सांगतो. पुढचा प्राणायाम कोणता आहे, तर जीवा वायू गृहीत्वा यथाशक्ती कुंभयित्वा नासाभ्याम रेचे तेन गुल्म प्लिहा ज्वर पित्त शुद्धादिनी नश्यंती. म्हणजे यांनी काय सांगितलंय की जिभेने वायू काय करायचंय, आपल्याला आत घ्यायचंय. आता इथं तुम्हाला शीतली प्राणायामाचं वर्णन आहे, हे लक्षात घ्या. इथं त्यांनी शीतली नाव दिलेलं नाहीये, पण हे शीतली प्राणायामाचं वर्णन आहे की जिभेने वायू आत घ्यायचा. म्हणजे काय करायचं, काकी मुद्रा करायची, म्हणजे जीभ दोन्ही बाजूनी रोल करून आपल्याला काय करायची, बाहेर आणायची, ओठाच्या बाहेर ठेवायची अशी तोंड उघडून. किंवा तुम्हाला जर काकी मुद्रा जमत नसेल, जीभ रोल करायला साईडनी जमत नसेल, तर नुसती जिवा
ओठावरती आणून ठेवायचे आणि तोंडाने आपल्याला काय करायचंय, वायू आत घ्यायचा आहे, यथाशक्ती कुंभक करायचा आहे आणि परत नासाने किंवा नाकाने आपल्याला काय करायचंय, त्याचं रेचन करायचंय. आता इथं दोन्ही नासिकांनी रेचन करायचंय बरं का, इथं एका नासिकांनी नाही करायचं. उजवई प्राण्यामध्ये डाव्या नाकपुडीने सांगितलं. आणि त्याच्यामुळे काय काय होतं, उपयोग काय याचा, तर गुल्म, प्लीहा, ज्वर, पित्त, शुद्धादिनी. म्हणजे काय, गुल्म आजार असेल किंवा प्लीहा असेल किंवा आपल्याला काय म्हणतो प्लीहेचे आजार, म्हणजे काय, प्लीहा म्हणजे काय की स्प्लीन आपण जी म्हणतो ती आपल्या याच्यामध्ये. प्लीहा, ज्वर म्हणजे ताप किंवा पित्त, आपल्याला ऍसिडिटीचा त्रास असेल किंवा सारखी भूक लागत असेल, तर ह्या सगळ्यांचा काय करतं हे प्राणायाम नाश करतं. इथं आपल्याला एवढे आपण 4 प्राणायामाचं तर वर्णन बघितलं. आता पुढचं आपल्याला पाहायचंय अथ कुंभकाः. इथं बघा, अथ कुंभकाः स द्विविधः. ही समजतंय ना सगळ्यांना मी आता जे सांगितलंय ते? हो हो मॅडम. हा. आता आपण पुढचं पाहणार आहोत की कुंभकाचे त्यांनी 2 भेद सांगितले तिथं, लक्षात घ्या. अथ कुंभकाः स द्विविधः सहितः केवलश्चेत्ती. म्हणजे इथं कुंभकाचे त्यांनी काय सांगितलं, कुंभकाच्या संदर्भामध्ये त्यांनी बोललेलं इथं. त्यांनी सांगितलं की कुंभकाचे पण 2 भेद होतात, एक सहित आणि एक केवल. म्हणजे थोडक्यात काय की रेचक पूरक युक्त, हा म्हणजे रेचक आणि पूरकांनी जो संयुक्त आहे त्याला काय म्हणतात, सहित म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये रेचक आणि पूरक ह्या दोघांनी जो युक्त आहे कुंभक, त्याला काय म्हणायचं की सहित म्हणायचं. आणि त्यांच्या रहित जो असतो तो केवल असा म्हणायचं. म्हणजे सहित हा आणि तद्वर्जित हा केवल हा, म्हणजे रेचक आणि पूरकांनी जो युक्त नाही तो फक्त एकटाच केवल आहे, म्हणजे एकटाच कुंभक आहे, त्याला केवल म्हणायचं. तर हा केवलही प्राणायाम काय असतो आपल्या सगळ्यांना शक्य नाहीये. जो एकदम चांगले योगी आहेत त्यांना रेचक पूरक न करता पण विदाऊट श्वास न घेता आणि श्वास न सोडता कुंभकाच्या अवस्थेमध्ये ते बराच वेळ राहू शकतात. तर त्याला केवल प्राणायाम म्हणतात. तो आपल्या साध्या आपल्यासारख्या लोकांना तो फार शक्य होत नाही. त्याला खूप मोठी तपस्या किंवा हे लागतं. तर आपण साधारणतः आपण जे करतो तो रेचक पूरकाने युक्त म्हणजे सहित प्राणायाम करतो. आणि जे योगी असतात, जे आता अरविंदजी म्हणा किंवा आपण मोठे मोठे स्वामी विवेकानंद म्हणा किंवा रामकृष्ण परमहंस म्हणा, ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी जमल्या ते काय करतात, पातंजल ऋषी, तर हे त्यांचा जो प्राणायाम असतो तो केवल, जो फक्त रेचक आणि पूरकांनी युक्त नसतो त्याला केवल असं म्हटलं जातं. आता केवल सिद्धपर्यंत संहितम अभ्यास आहेत. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला केवल प्राणायाम सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या सहितांनीच किंवा ह्या रेचक पूरकांनी युक्त कुंभक प्राणायाम जो आहे त्याचा सहितांनीच तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. नंतर तुमचं पुढचं त्यांनी काय सांगितलंय की केवल कुंभके सिद्धे त्रिषु लोकेषु न तस्य दुर्लभ भवती. म्हणजे ज्याला केवल कुंभक साध्य झालेला आहे तो योगी काय असतो की 3 लोकांमध्ये दुर्लभ असतो. म्हणजे अगदी इतक्या खूप बोटावर मोजण्या इतक्या लोकांना असा केवल प्राणायाम किंवा केवल कुंभक शक्य होतो. आणि तो काय करतो की त्यामुळे केवल कुंभकामुळे काय होते की कुंडलिनी बोध जे आहे ते म्हणजे काय, कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि निर्मुक्त रोग जालो जितबुंदी. आता इथं त्यांनी काय सांगितलं की त्या सिद्धीमुळं किंवा ह्या सगळ्या कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळं की केवल प्राणायाम झाल्यामुळं तर त्याला काय काय सिद्धी प्राप्त होतात, तर योग्याचं किंवा साधकाचं शरीर काय होतं एकदम ततः कृश वपुहा, म्हणजे तो काय होतो एकदम कृश शरीराने युक्त होतो. नंतर प्रसन्न वदनो म्हणजे त्याचं मुख प्रसन्न होतं. निर्मल लोचने म्हणजे डोळे त्याचे किंवा निर्मल नेत्र काय होतात, लोचन म्हणजे डोळे, तर त्याचे डोळे किंवा नेत्र काय होतात एकदम निर्मल होतात. अभिव्यक्तो नादो म्हणजे ते नादाचं श्रवण किंवा नादाची अभिव्यक्ती होते. आणि निर्मुक्त रोग जालो म्हणजे समस्त रोगापासून त्याची काय होते की मुक्ती होते. आणि त्याच्याने त्याला काय होतं की जितबिंदू हा पटवग्नी भवती. म्हणजे काय, त्याला जितबिंदू म्हणजे थोडक्यात काय की ब्रह्मचर्याची सिद्धी प्राप्त होते. आता इथं जितबिंदूचा अर्थ काय घालायचं, ब्रह्मचर्य सिद्धी प्राप्त होते किंवा ब्रह्मचर्याची सिद्धी प्राप्त होते. आणि तो काय करू शकतो, जाठराग्नी त्याचा प्रज्वलित होतो. तुम्हाला माहित असेल ज्ञानेश्वरांनी मांडे भाजले, मुक्ताई जेव्हा रडत होती तिला भिक्षा नाही मिळाली तेव्हा
आपल्या जाठराग्नीला प्रज्वलित करून ज्ञानेश्वरांनी काय केलं की आपली पाठ तापवली आणि त्या ज्वालेवरती तिने मांडे भाजले आणि मग तिने ते सगळ्यांना खायला दिले. म्हणजे हे इतकं योगींचं काय असतं की त्यांची तपस्या किंवा त्यांचं हे असतं. तर तिथं हे त्यांनी सांगितलं की इतका म्हणजे कृश होतो. वपू म्हणजे चेहरा त्याचा प्रसन्न, सॉरी वदन म्हणजे चेहरा, कृश वपू म्हणजे शरीर. त्याचं शरीर खूप कृश होतं, प्रसन्न वदन म्हणजे चेहरा प्रसन्न होतो, डोळे निर्मल होतात, नादाची अभिव्यक्ती होते, शरीर सगळ्या रोगापासून मुक्त होतो, तो ब्रह्मचर्य सिद्धी प्राप्त होते त्याला. आणि तो काय करतो की जाटलाग्नी इतका प्रज्वलित करतो की त्याचा जाटलाग्नी खूप प्रज्वलित झालेला असतो. मग आता इथं पुढचं बघा तुम्ही, अंतर्लक्षम बहिर्दृष्टीन. इथं आता मुद्रा चालू होत आहेत आपल्या. तुमच्या लक्षात आलं का? वैष्णवी मुद्रेचं वर्णन आहे इथं, इथून सुरुवात झाली. अंतर्लक्ष बहिर्दृष्टी निर्मेषोन्मेष वर्जिता, एषा सा वैष्णवी मुद्रा सर्वतेषु गोपिता. म्हणजे सर्वत्रेषु गोपिता. आता इथं काय सांगितलंय? अंतर्लक्षम. अंतर्लक्ष म्हणजे आपलं जे मन किंवा आपण अंतःकरण चतुष्टय जो म्हणतो, म्हणजे काय? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, याला आपण अंतःकरण चतुष्टय म्हणतो. तर त्या अंतःकरणाकडे आपण काय करायचंय की आपण त्याच्याकडेच पूर्णपणे आपलं दृष्टी अंतर्मनाकडे किंवा अंतःकरणाकडे पाहिजे. आणि बाह्य दृष्टीमध्ये आपण जरी पाहत असो, म्हणजे निमेष किंवा उन्मेष म्हणजे काय? पापणी उघडणे आणि पापणी झाकणे, तिला आपण निमेष उन्मेष म्हणतो. तर त्याची नजर बाहेर दृष्टी म्हणजे त्याचं सगळं लक्ष मनाकडे आहे. आणि दृष्टी जरी उघडी असली, पापण्यांची उघड जाग जरी होत नसली, तरी तो काय करतो की त्याला आपण काय म्हणतो की जी त्याची बहिर्दृष्टी जी आहे त्याचं उन्मेष निमेष न होता वर्जिता, म्हणजे त्याचा उन्मेष निमेष अशी पापण्यांची उघड झाप होत नाही. डोळे एकदम तटस्थ राहतात, त्याची दृष्टी बाहेर आहे, पण त्याचं सगळं अंतर्लक्ष मनाकडे आहे. जर दृष्टीने काय तो बाहेरच्या गोष्टी पाहत नाहीये. तर जरी दृष्टी तटस्थ असली, त्याच्या पापण्या उघड्या आहेत, डोळ्यांची भुवया सगळीकडे फिरतायत, पण त्याला स्थिर आहे थोडक्यात. पण तो बाहेर दृष्टीकडे बाहेर काही बघत नाहीये तो. तर तो अंतर्मनाकडे त्याचं लक्ष आहे. आणि त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे की वैष्णवी मुद्रा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ही जी वैष्णवी मुद्रा आहे ती काय पाहिजे की समस्त तंत्रशास्त्रांमध्ये काय 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 गुप्त किंवा रहस्य ठेवली पाहिजे, किंवा तिला गुप्त किंवा रहस्य रूपातच राहिली पाहिजे, असं त्याचं मान्यता प्राप्त झालेली आहे. थोडक्यात लक्षात घ्या, इथं जरी तुम्ही बाहेर ती पापण्यांची तुमचे डोळे बाहेर आहेत, तुमच्या भुवयांच्या दोन्ही मध्ये लक्ष आहे, पापण्यांची उघडझाप करत नाही, तुम्ही तटस्थपणे बाहेर बघताय, त्याला ऍक्च्युली वैष्णवी मुद्रा म्हणतात. पण त्या वैष्णवी मुद्रेमध्ये जरी तुमचे डोळे उघडे असले, पापण्यांची उघडझाप जरी होत नसली, तरी तुमचं सगळं लक्ष कुठं आहे? अंतःकरणाकडे आहे. अंतर्मुख झालेला आहात तुम्ही, तुमच्या अंतःकरणाकडे किंवा आत्म्याकडे तुमचं पूर्ण लक्ष आहे. आणि ही त्याला वैष्णवी मुद्रा असं म्हटलेलं आहे. आणि ही सर्वांपासून गोपनीय राहिली पाहिजे किंवा गोपनीय आहे किंवा अशी तिला मान्यता प्राप्त आहे. आता इथं बघा, अंतर्लक्ष विलीन चित्तपवनो योगी सदा वर्तते, दृष्ट्वा निश्चलतार्या बहिरिधी पश्यन्यपी. नंतर पुढे काय लिहिलंय? मृद्रेयाम खलु खेचरी भवती सा, लक्षैकतना शिवा शून्याशून्य विवर्जिता स्फुरती, सा तत्वपदम वैष्णवी. आता इथं काय काय दिलंय बघा. अंतर्लक्ष विलीन चित्त पवनम म्हणजे तुमचं ज्या योगाचं पूर्णपणे लक्ष अंतर्मनाकडे आहे, त्याच्या त्या योगीला काय होतं? तर चित्त आणि पवन विलय प्राप्ती होते. म्हणजे चित्त आणि पलवनाची किंवा वायू जो आहे तो काय होतो की विलय प्राप्त होतो. म्हणजे काय होतं? त्याचा नष्ट विलय म्हणजे त्याचं नष्टच होतं. म्हणजे काय होतं की त्याचं अंतःकरण इतकं शुद्ध होतं आणि वायू पण काय करतो, चित्ताला किंवा ह्याला कशाला ढळू शकत नाही, तर त्याचा विलय होतो एक प्रकारे. आणि त्यामुळं काय होतं की तो योगी काय होतो की साधक काय होतो की सतत काय करतो की निश्चल तार्या, हा म्हणजे काय? सतत निश्चल म्हणजे काय? हालचाल न करता, पापण्यांची उघडझाप न करता सुद्धा डोळ्यांनी काय करतो की बाहेरच्या बाजूला आणि थोडस
खाली बघतो. म्हणजे तुम्ही अर्धोन्मिलित तुम्ही कधी देवांच्या मूर्ती पाहिल्यात का? अर्धोन्मिलित नेत्र असतात आणि त्यांची दृष्टी थोडीशी खाली म्हणजे पापण्या खाली झुकलेल्या नसतात, पण आतली जी बुबुळ आहे ती खालच्या बाजूनी थोडीशी दिसताना आपण पाहतो. आणि काही पण पहा, म्हणजे ते काही बघ बाहेरच काही पाहत नाहीत. तर अशा मुद्रेला त्यांनी काय सांगितलं की खेचरी मुद्रा असं म्हटलेलं आहे. आणि तिलाच वैष्णवी मुद्रा असं पण नाव दिलंय. लक्षात आलं का तुम्ही? पुढं तिलाच त्यांनी काय नाव दिलंय? यह केवळ लक्ष्मी ही, म्हणजे काय सांगितलंय की ही जी खेचरीची मुद्रा आहे किंवा तिचं जे लक्ष आहे ती काय आहे की मंगलमय आहे. शिवा किंवा काय म्हणायचं आपण, ती मंगलमय आहे आणि शून्य आणि अशून्यानी रहित आहे. आणि तिलाच वैष्णवी रूप सुद्धा किंवा वैष्णवी असं मानलं गेलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं. तर खेचरी मुद्रेचं वर्णन आहे थोडक्यात. इथं काय सांगितलंय की ज्यामध्ये अंतर्लक्ष किंवा अंतर्मनाकडे आपण आपलं ज्या साधकाचं लक्ष आहे त्याचं काय होतं की चित्त आणि पवन यांचा विलय होतो. आणि तो साधक काय करतो की सतत निश्चल नेत्राने किंवा पापण्यांची हबडचाप न करता बाहेरील बाजूला खाली थोडस बुबळांची दिशा काय असते की थोडी खालच्या तऱ्हेने पाहतो. आणि तो काहीही पाहत नाही, जरी त्याची नजर बाहेर असली तरी तो काहीही पाहत नाही, तो फक्त अंतर्मनाकडे पाहतोय. तर त्याला अपश्यन्यपी, म्हणजे तो बाहेर जरी पाहत असला तरी तो बाहेरील काही गोष्टी पाहत नाही, तो तो अंतर्मनाकडे फक्त पाहतोय. आणि मुद्रेम खलू खेचरी भवती, तर तिला त्या मुद्रेला खेचरी असं म्हटलेलं आहे. आणि ती कशी आहे की लक्ष, म्हणजे फक्त आपलं ध्येय प्राप्त करायचंय एकच तिचे गोष्ट लक्षात आहे, आपलं एक लक्ष किंवा आपलं ध्येय प्राप्त करायचंय असंच तिचं आहे. आणि मंगलमय आहे, ती शिवरूपी आहे म्हणजे मंगलमय. आणि शून्य अशून्य गोष्टींनी किंवा त्याच्या परमतत्व अविनाशी रूपी आहे. ती शून्य अशून्य गोष्टींनी विवर्जित आहे, म्हणजे ती काय, तिला एक प्रकारचं परमतत्व प्राप्त झालंय, ती अविनाशी आहे. आणि तिच्यामधून काय होतं की स्फुरती सातत्वम पदम वैष्णवी, म्हणजे तिच्यामध्ये प्रकाश रूपी किंवा एक स्फुरण आहे किंवा एक तत्व आहे, आणि तिलाच आपण प्रकाश रूपी स्फुरण किंवा तत्व आहे असं आपण तिला म्हणू शकतो. आणि तिला वैष्णवी सुद्धा असं नाव दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे पुढचं पहा. आर्धोन्मिलित लोचनाः स्थिर मना नासाग्र दत्त क्षणेन श्रद्धा कारवापी लीनता मुपण यन्यष्पस्पंद भवतोरम ज्योतिरूप शिशभाय रहितम दैदीप्यमानं परम तत्व परमस्ती वस्तु विषयम शांडिल्य विद्विह तत. म्हणजे आता इथं काय सांगितलंय की अर्धोन्मिलित लोचना, म्हणजे तुमचे नेत्र काय पाहिजेत की अर्धे पापण्या तुमच्या झाकलेल्या ना, अर्ध्या उघड्या, आणि तुमची नजर खालच्या बाजूला. तर स्थिर मना हा, मग तुमचं मन कसं पाहिजे की अर्धोन्मिलित डोळे पाहिजे, नंतर एकाग्र मन पाहिजे तुमचं किंवा एक स्थिर मन पाहिजे. आणि तुमची दृष्टी कशी पाहिजे, नासाग्रावरती, नासिकेच्या अग्रभागावरती पाहिजे. आणि असा योगी काय होतो की असा संपन्न योगी काय होतो की अचल भाव प्राप्त होतो. अशा योग्याला काय होतो की एक प्रकारचा अचल भाव प्राप्त होतो. आणि तो अचल भाव प्राप्त झाल्यानंतर त्याला काय होतं की त्याच्या पश्चात तो काय करतो, सूर्य आणि चंद्र नाडीचा पण विलय करतो. हम्म सूर्य आणि चंद्र नाडीचा पण काय करतो, तो विलय करतो. तुम्हाला माहिती आहे की आपली एकच नाडी ओपन असते, कधी उजवी किंवा कधी डावी. आणि एक प्रहर 3.5 प्रहरानंतर एक साधारणतः 3-4 सेकंदाचा असा टायमिंग येतो की तिथे त्या दोघी एका वेळेस चालतात, पण असं खूप कमी वेळा होतं. तर त्या सुषुम्ना नाडीचा जेव्हा आपण कुंडलिनी शक्ती जागृत करायचा प्रयत्न का करतो, तर तेव्हा सूर्य आणि चंद्र नाडी समसमान कार्य करायला लागतात किंवा त्यांचं एकमेकांमध्ये त्यांचं सेम सेम, म्हणजे एकाच गोष्टीच काम करतात किंवा एकाच वेळेस त्यांचा विलय होतो. तर त्याला आपण काय म्हणायचं थोडक्यात, त्यावेळेस त्याला आपण सूर्य आणि चंद्र नाडीचा पण विलय प्राप्त करून दिला जातो. आणि त्यामुळे काय होतं की त्यावेळेस ज्योतिरूप जे काही मनात अंतर्गत ज्योती आहे आपल्या मनामध्ये, तर ती सगळ्या बाहेरील विषयांपासून आपलं दुर्लक्ष होऊन आपलं जे अंतर्मनातील जी ज्योती आहे किंवा दीप्तमान जो तत्व प्रकाशित होत आहे त्या परमवस्तूकडे किंवा त्या रूपाकडे, आत्म्याच्या रूपाकडे आपण काय करतो की जो विषय आहे तो आपण जाणतो. त्याला शांडिल्य ऋषींना ते म्हणतात की अथर्व ऋषी की हे
शांडिल्य, तुला हा विषय जाणून घेतला पाहिजे. जो काही हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण इथं काय होतंय की अर्धोन्मिलित लोचनानी काय होतं की तुझे लोचन काय काय आपले नेत्र काय करायचे, अर्धोन्मिलित आहेत. अर्धे उघडे आणि अर्धे बंद आहेत. तुझं मन स्थिर आहे, तुझी दृष्टी फक्त नासाग्र आहे. आणि अशा वेळेस काय होतं की असा आचल भाव जेव्हा प्राप्त होतो आपल्याला मनाला, की आपल्या शरीराला जेव्हा हा आचल भाव प्राप्त होतो, तेव्हा तो योगी काय करतो की सूर्य आणि चंद्र नाडीचा पण काय करतो, विलय करतो. आणि त्यावेळेस लीनता उपपन्न इथं लिहिलंय बघा, षटचंद्रा कारवापी लीनता म्हणजे काय, चंद्र आणि सूर्य नाडीचा पण तो विलय करतो. आणि अशा वेळेस सूर्य आणि चंद्र नाडीचा पण तो विलय करतो. आणि काय करतो की भाव किंवा एक प्रकारचा समस्त बाहेरील विषयांचा काय होतो की त्याला बाहेरील विषयांचा काहीच भाव राहत नाही. आणि फक्त ज्योतिर्रूप जे बाहेरही जे सगळं रूप आहे त्याचं निघून जातं, आणि फक्त त्याच्या अंतर्गत मनामध्ये जी दीप्तमान ज्योत दीप्यमान जी ज्योत प्रज्वलित झाले, किंवा जे परमतत्व आहे, हा जे परमतत्व ज्या मनामध्ये तयार होतं किंवा परमतत्व जे तयार होतं, तर त्या विषयाला किंवा त्या परमतत्वाला हे शांडिल्य तू ते जाणून घेतलं पाहिजे, असं ते अथर्व ऋषी त्यांना सांगतायत. हम्म. नंतर पुढचं काय दिलंय, तारम ज्योतिषी संयोजक किंचित दुन्मय नुभो पूर्वाभ्यासास्य मार्ग अयम मुन्मीकारक हा क्षणात. म्हणजे इथं काय दिलेलं आहे त्यांनी, हे जो योगी साधक आहे तो काय करतोय की दोन्ही नेत्रांच्या ज्या आपल्या बुबुळ किंवा त्याला आपण ज्या बुबुळ म्हणतो जी आतमधली, त्या बुबुळांना सुद्धा आपल्या ज्योतींनी काय करतो की जोडतो. आणि दोन भुवयांच्या मध्ये असं वरती ती ज्योत वरती आपली काय केलेली आहे, आज्ञाचक्रामध्ये प्रज्वलित झाली. म्हणजे ती हृदयातील ज्योत जी आहे ती वर 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 येऊन काय झालेली आहे, आपल्या दोन भुवयामध्ये किंवा आज्ञाचक्र आपलं जिथं आहे तिथं ती आलेली आहे, किंवा तिथं ती देदीप्यमान झालेली आहे. असं आपण तसा जो अभ्यास करतो, तर त्या त्या प्रारंभिक अभ्यासाला जो काही क्षणमात्र जी आपल्याला अवस्था ती तो अभ्यास करताना ज्या योग्याला क्षणमात्र काय होते की उन्मनी अवस्था प्राप्त होते, क्षणमात्रच. क्षणात लिहिलंय बघा की इथं पूर्वाभ्यासस्य मार्गो अयन उन्मनी कारक हा क्षणात, म्हणजे क्षणमात्रासाठी. आता इथं उन्मनी अवस्थेवरती पण टीप येते, टिपा लिहा शांडिल्य उपनिषदानुसार उन्मनी अवस्था म्हणजे काय. तर इथं तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल बऱ्यापैकी, की खेचरी मुद्रा, वैष्णवी मुद्रा, आणि मग अर्धोन्मिलित थोडंसं आपल्याला इथं सांगायचं की अशा वेळेस त्यांना जेव्हा ही स्थिर तत्व प्राप्त होतं, त्या योगी साधक काय करतो की जी हृदयातील दैदिप्यमान ज्योत आहे ती हळूहळू करून आज्ञाचक्रापर्यंत आणतो. कारण दोन्ही भुवयांना काय करतो तो, दोन्ही नेत्रातील जी बुबुळ आहेत त्यांना स्थिर करतो. आणि स्थिर केल्यानंतर ती जी हृदयातील ज्योत आहे ती हळूहळू त्याला नेत्रामध्ये दोन्ही ठिकाणी इथं आज्ञाचक्रामध्ये आली असं लक्षात येतं. आणि हा जो प्रारंभिक अभ्यास करताना जेव्हा ही ज्योत हृदयातून आज्ञाचक्रापर्यंत आणताना हा जो अभ्यास करताना क्षणमात्र त्याला फक्त उन्मनी अवस्था प्राप्त होते. तिला आपण म्हणजे थोडं क्षणमात्र काय होतं की एक प्रकारची उन्मनी अवस्था प्राप्त. उन्मनी म्हणजे काय, तर कुठल्याच विषयांचं काही नाही, तर फक्त एक प्रकारचं मन स्थिर, सगळं स्थिर, अशी जी एक स्थिरत्वाची अवस्था आहे किंवा मनाची एकदम उच्चतम अवस्था आहे, की जिथं विचारांचं कसलंच येणं जाणं नाही, फक्त आत्मतत्व आणि मी. तर ती उन्मनी अवस्था काय होते इथं क्षणमात्रासाठी प्राप्त होते. आणि ही उन्मनी अवस्था जे प्राप्त होते ती फार क्षणमात्रासाठी असते. हं. म्हणून त्यांनी सांगितलंय की तस्मात खेचरी मुद्रा अभ्यासे तर तत उन्मनी भवती. म्हणजे साधक तू खेचरी मुद्रेचा अभ्यास कर, तरच तुला काय होते की उन्मनी अवस्था काय होते प्राप्त होते. आणि त्यामुळे काय होतं की ततो योग निद्रा भवती लब्ध योगी निद्रस्य योगिनः कालो नास्ति. म्हणजे जेव्हा हे साधक तू ह्या खेचरी मुद्रेचा अभ्यास करशील तेव्हा ती उन्मनी दशा तुला प्राप्त होईल. आणि परत काय होतं की योग निद्रा भवती, योग निद्रेची पण प्राप्ती होते. आणि पुढं काय होतं की ज्या योग्याला ही योग निद्रेची प्राप्ती झालेली आहे तो काय करतो, योगी कालाला वश करतो. परत आपल्या काय करतो, योगीना हा कालो नसती, म्हणजे तो काय करतो काळाला पण वश करून घेतो आपल्यामध्ये. म्हणून हे शांडिल्य
मनसा मन आलोक्य शांडिल्य तम सुखी भव म्हणजे काय? म्हणून हे शांडिल्य काय कर की ह्या शक्तीला काय करायचं की म्हणजे पूर्णपणे ही शक्ती काय करायचं मनाच्या शक्तीवरती किंवा मग ह्याला मनाला केंद्रित करायचं आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये आणि ह्या शक्तीने किंवा त्यामुळे काय होतं की मनातील जी काय अंतर्गत शक्ती आहे त्याला काय करायचंय की तुला मनाने मनाच्या द्वारेने तुला काय करायचंय की त्या शक्तीला काय करायचंय उद्युक्त करायचंय किंवा गतिशील करायचंय. म्हणजे शक्तीमध्ये मन हा कृत्वा शक्ती मानस मध्यगम म्हणजे काय? म्हणजे शक्ती जी काय आहे ही तिला मनामध्ये केंद्रित करायचंय आणि त्या शक्तीला मनामध्ये अंतर्गत मध्ये काय करायचंय गतिशील करायचंय आणि मनाच्या द्वाराच मनाला तुला काय करायचंय की पाहायचंय. मनाला असं बाहेर ठेवून मनाच्या द्वारेच मनाला पाहायचंय आणि मग त्यामुळे काय होतं की सखी आणि समन्वित जीवन काय होतं की प्राप्त होतं म्हणजे तो मग सुखी भव म्हणजे त्याच्यामुळे तुला सुखी किंवा उन्नत जीवन काय होईल प्राप्त होईल किंवा व्यतीत होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर आता इथं पुढं काय हा मॅडम, ते आता तुम्ही सांगितलं ना की भुवया उंच करून ते ज्योती स्वरूप असलेल्या त्या परमात्म्याचं एकाग्रतेचं ध्यान करायचं आहे. हं. ते जरा परत सांगा ना प्लीज. बर आता हे घ्या लक्षात घ्या की आपल्याला काय करायचंय की आपण पहिल्या ह्याच्यामध्ये काय बघितलं की ज्योत अंतर्गत मनामध्ये आता इथं अंतर्लक्ष विलीन चित्त पावनं योगी सदा वर्तते. आता ही खेचरी मुद्रेचं पुढचं वर्णन आहे. थोडक्यात काय होतं की ही खेचरी मुद्रा जेव्हा तुम्हाला साध्य होते तेव्हा काय होतं की तुमचं फक्त मनामध्ये अंतर्मनामध्ये लक्ष आहे. अंतर्मनामध्ये तुम्ही बघा भ्रामरी प्राणायाम करताना पण सांगतात आपल्याला की अंतर्गत एक ज्योत असते विष्णूची म्हणजे किंवा आपण एक म्हणतो की एक प्रकारची ज्योत आहे तिथं विष्णूचं स्थान आहे तिथे एक ज्योत आहे. तर ती भ्रामरी प्राणायाम जेव्हा साध्य होतं तेव्हा तुम्हाला काय होतं की उजव्या कानाने आवाज ऐकू लागतात आणि मनामध्ये एक प्रकारची ज्योत दिसते. तर ती ज्योत आपल्याला कधी दिसते जो योगी हा अभ्यास करतो तो काय करतो त्याचं म्हणजे जेव्हा ह्या खेचरी मुद्रा साध्य होते पूर्णपणे तेव्हा काय होतं की तुमचं मनाकडे पूर्ण अंतर्लक्षकडे किंवा मनाकडे अंतःकरणाकडे लक्ष जातं आणि इथं चित्त आणि पवन किंवा वायू जो आहे ते विलीन होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा वायू आणि पोहेचा नाश होतो तेव्हा पूर्णपणे काय होतं की तुमची दृष्टी पूर्णपणे स्थिर होते बाहेरील गोष्टींकडे. म्हणजे डोळे उघडे आहेत तुमचे तुम्ही पण बाहेरील काही गोष्ट पाहत नाहीत म्हणजे पापण्यांची उघडझाप पण होत नाहीये. तुमचे डोळे पूर्णपणे स्थिर आहेत आणि तुम्ही जरी बाहेर पाहताय असं दिसलं तरी तुम्ही काहीही पाहत नाही तर तुम्ही फक्त अंतर्मनातील ज्योतीकडे पाहताय. आणि अशी जी ही खेचरी मुद्रा आहे तिच्यामुळे तुमचं लक्ष किंवा तुमचं लक्ष काय आहे कुंडलिनी शक्ती प्राप्त करणं. तर तुमचं हे जे लक्ष प्राप्त करायला तुम्हाला मदत होते आणि ही जी शिव किंवा ही जी भावना आहे ही शिव म्हणजे काय आहे तर एक सुखाची किंवा एक आनंदाची शिव म्हणजे एक मंगलमय भावना आहे आणि अशून्य किंवा शून्य शून्य अशून्यानी विवर्जित आहे. कुठलं शून्य किंवा अशून्य भाव त्याच्यामध्ये नाहीये तर ती पूर्ण विवर्जित आहे त्यापासून. मंगलमय भावना आहे तुमचं लक्ष प्राप्त करण्यासाठीची जी भावना आहे आणि शून्य अशून्य विवर्जित अशी परमात्म रूपी जी भावना आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की तिलाच आपण वैष्णवी असं नाव देतोय आणि त्यामुळं की प्रकाशमय किंवा स्फुरण एक परमतत्व आहे अशी जी भावना होते दीप्तमान किंवा असं एक प्रकाशित तत्व जे आहे आपल्याला परमवस्तूच हा तिचा विषय आहे. तर त्याच्याकडे फक्त तू लक्ष दे शांडिल्य बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नको असं ते अथर्व ऋषी त्यांना सांगतायत. आणि पुढं मग त्यांनी ते सांगितलंय की जेव्हा हे योगी साधक जो आहे तो काय करतो नक्की कसं करतो ते पुढे त्यांनी सांगितलं. अंतर्लक्ष करतं आणि बाहेरील लक्ष तर त्याचं बाहेरच आहे. मग त्याचे डोळे कसे असतात अशा वेळेस तर त्याचे डोळे आर्दोन्मिलित तुम्ही प्रत्येक मूर्ती बघा देवाची बुद्ध भगवानांची मूर्ती बघा तर आर्दोन्मिलित नेत्र असतात तर त्यांचे डोळे अर्धवट उघडे असतात. तर ते आर्दोन्मिलित लोचन म्हणजे काय तर ते आर्दोन्मिलित डोळे हे करून त्यांनी काय केलं असतं की मन पण स्थिर असतं. भुवया पुतळ्या किंवा आतल्या ज्या बुबुळ जी असतात आपण म्हणतो ती डोळ्यामध्ये ती पण एकदम स्थिर असतात आणि ती काय असतात की म्हणजे आपली जी हृदयातली ज्योत आहे ती आज्ञाचक्रापर्यंत आली असं कल्पना करून ते काय करतात आज्ञाचक्रामध्ये ती ज्योत तेवती असं ते अर्धोन्मिलित नेत्रांनी पाहतात.
आणि अशा वेळेस त्यांचं काय होतं की मन पण खूप स्थिर असतं, दृष्टी पूर्ण नासाग्र असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की ती ज्योत वरती वरती येऊन भुवयामध्ये स्थिर झालीये, आज्ञाचक्र स्थिर झालीये. आणि हे प्रारंभिक अभ्यासामध्ये जेव्हा ते असं करत असतात की हृदयातील ज्योत तिथपर्यंत येऊन थांबतीये किंवा आज्ञाचक्रापर्यंत येते, असं करत असताना, प्रारंभिक अभ्यास करत असताना त्यांना काय होतं की एका क्षणासाठी, फक्त एका क्षणासाठी उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि ती अवस्था काय आहे की महत्वाची आहे, कारण ती उन्मनी अवस्था म्हणजे साधारणतः आपल्याला बऱ्याच गोष्टी प्राप्त करायला मदत करते. तर म्हणून हे साधक किंवा हे शांडिल्य तू काय कर, खेचरी मुद्रेचा अभ्यास कर. कारण जर खेचरी मुद्रेचा तू अभ्यास केला तर ही उन्मनी अवस्था काय होते, तुला प्राप्त होईल. आणि त्याच्यामुळेच तुला योग निद्रा पण प्राप्त होते. आणि योग निद्रा ज्याला प्राप्त झालेली आहे तो व्यक्ती कालाला पण वश करतो. कालाला वश करतो म्हणजे काय करतो, तर भूत म्हणजे हे जे काही कालगणना म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आहे, तर ह्या काळाला पण तो वश करू शकतो, म्हणजे काल थांबवू शकतो. इतकी त्याच्याकडे शक्ती प्राप्त होते. आणि मग जर ही शक्ती, काळाला थांबवण्याची शक्ती प्राप्त झाली तर, म्हणजे ही जी शक्ती प्राप्त होणार आहे, उन्मनी शक्ती किंवा उन्मनी गोष्ट प्राप्त केल्यानंतर मला जी शक्ती प्राप्त होणार आहे किंवा ज्या साधकाला ही शक्ती प्राप्त होणार आहे, ती शक्ती, आता त्या शक्तीला इथं वरती उन्मनी जरी नाव दिलं असेल तर त्या शक्तीला खेचरी मुद्रेने ही शक्ती प्राप्त होतीये आपल्याला. तर ती शक्ती त्यांनी काय सांगितलंय, त्या शक्तीला असं इथं खाली नाव दिलेलं नाहीये काय, तर ती शक्ती काय करते, तर ती शक्ती मनामध्ये काय करायची आपल्याला, तिला मनामध्ये पण हे साधक किंवा हे शांडिल्य, तू त्या शक्तीला मनामध्ये पण काय कर, गतिशील ठेव. आणि मनाच्या पास म्हणजे मनसच मानस मध्य सम म्हणजे त्या मनाच्या माध्यमातून तू काय कर, तिचं अवलोकन कर, मनसा मन आलोका. म्हणजे त्या शक्तीला मनामध्ये तू गतिशील ठेव आणि मनानेच मनाच्या द्वारा त्या गोष्टीकडे लक्ष दे. आणि मग त्यामुळे त्या काय होईल की हे शांडिल्य मग तुला सुखी किंवा उन्नत जीवन म्हणजे योगाभ्यासाने जे जीवन प्राप्त होतं किंवा ह्या खेचरी मुद्रेच्या ह्याच्यानी कालाला वश केल्यामुळे जे गोष्टी किंवा सुख प्राप्त होते ते तुला मिळेल, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचं बघा, ख मध्ये कुरु चात. आता ख म्हणजे आकाश आहे बरं का. इथं इथं त्यांनी काय सांगितलंय की जे चैतन्य आत्मन म्हणजे आता हे आत्मा किंवा चैतन्य म्हणू शकतो आपण, आत्मनामध्ये. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की ख मध्ये किंवा आकाशामध्ये आपल्याला काय करायचंय की आत्माला स्थित करायचंय. किंवा आपल्या चैतन्याला काय करायचंय की आकाशाच्या मध्ये आपल्या आत्म्याला स्थिर करायचंय किंवा चैतन्याला किंवा आपल्या आत्म्या, तर आत्मा चैतन्य रूपी माहितीये, त्यामुळे आत्म्याला समानार्थी शब्द आपण चैतन्य वापरतो. तर इथं च्या आत्मनामध्ये म्हणजे किंवा आत्मनाला आपल्याला काय करायचंय की तिथे आकाशामध्ये स्थिर करायचंय. आणि त्याला आपल्याला हे असं आकाश जे काही प्रतिष्ठित केलंय आपण, म्हणजे पूर्ण आकाशामध्ये आत्म्याला जे प्रतिष्ठित केलंय, तर त्याचं आपल्याला काय करायचंय, ध्यान करायचंय. जेव्हा आपण, हे गोष्ट सहज शक्य नाहीये आपल्याला. आपल्याला काय करायचंय की आता खेचरी मधलं ख आणि चरी म्हणजे थोडक्यात ख म्हणजे आकाश आहे त्यातला हा शब्द. तर ते तर त्यांनी काय सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्याला आत्म्याला आपल्याला काय करायचंय की आपल्या आत्म्याला आकाशामध्ये किंवा आपल्या अवकाशामध्ये स्थिर करायचंय. आणि ते जेव्हा असं आपल्याला जे आकाशाला आपण आत्म्याला जेव्हा अवकाशामध्ये स्थिर पाहतो, तर प्रतिष्ठित करतो किंवा शक्य होतं आपल्याला प्रतिष्ठित करणं, त्याच्या पश्चात काय होतं, तर जे काय आपण त्याचं आपल्याला ध्यान करायचंय. मग त्या आकाशरूपी चैतन्य रूपी आपल्याला आकाशामध्ये आत्म्याचं काय करायचं, ध्यान करायचंय. आणि हे ध्यानच आपल्याला काय करायचंय की म्हणजे महत्वाचं आहे किंवा चिंतन किंवा ते ध्यान किंवा चिंतन आहे ते काय खूप महत्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीही आपल्याला इथं करायचं नाही असं त्यांनी सांगितलं. थोडक्यात खेचरी प्राणायामामध्येच हा भाग येतो. ख म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये आपल्याला किंवा अवकाशामध्ये आपल्याला काय करायचं, मन स्थिर करायचंय. तर ऍक्च्युली आपण जी खेचरी मुद्रा पाहतो नॉर्मल हठयोग प्रदीकेमध्ये, जेव्हा खेचरी मुद्रेचं वर्णन येतं तेव्हा काय सांगतात आपल्याला की जीभ आपल्याला उलटी करायची आहे. आणि जीभ उलटी करून काय करायची आपल्याला, मागे
जे आपले जे रंध्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण फॅरिंग्स पर्यंत तिला आपल्याला आतमध्ये नेऊन नाकामध्ये न्यायचंय परत आपल्याला. तर का न्यायचंय? तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या मेंदूमध्ये किंवा पिच्युटरी आपली जे पिनियल ग्लँड आहे तिथून अमृत बिंदू नावाचं किंवा एक बिंदू किंवा अमृत स्त्रवतं. आणि ते स्त्रवणारं अमृत आहे ते जाठराग्नीवरती, घशातून जाठराग्नीमध्ये जाऊन ते जाठराग्नीमध्ये ज्वलन म्हणजे त्याचं ज्वलन होतं. आणि जसं जसं त्या अमृत बिंदूचा नाश होईल तसं तसं आपल्याला काय होतं की वृद्धत्व प्राप्त होतं. तर ते वृद्धत्व प्राप्त होऊ नये म्हणून आपण काय करतो, खेचरी मुद्रा करतो. जिभेने आपण काय करतो, त्या अमृत बिंदूला जाठराग्नीवरती पडू देत नाही आपण. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच आपल्याला काय होतं की आपलं वय किंवा आपलं वृद्धत्व येत नाही. तर तसं इथं फक्त वेगळ्या प्रकारे खेचरी मुद्रेचं वर्णन आहे थोडस. आणि त्यातून ते सांगितलं की जेव्हा ही आपण मुद्रा करतो तर तेव्हा आपल्याला काय करायचंय की आकाशामध्ये आपण आत्म्याला काय करायचंय, प्रतिष्ठित करायचंय. आणि असं आपण जेव्हा प्रतिष्ठित करणं शक्य होतं म्हणजे आपल्या मनाच्या विज्युअलाइज करणं काही प्रत्येक वेळेस शक्य नाही आपल्याला. तर जेव्हा आपल्याला आत्म्याला हे अवकाशामध्ये किंवा आकाशामध्ये स्थिर करणं शक्य होतं किंवा आपण प्रयत्न करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो, त्याच वेळेस काय होतं की जेव्हा आपण प्रतिष्ठित करतो तसंच आपल्याला काय करायचंय, आपण प्रतिष्ठित करतो किंवा आकाशमय झालोय आपण किंवा चैतन्याने आकाश एकच झालेत असं ध्यान करतो. तर ते ध्यान म्हणजे दुसरं काही नाहीये. तर ध्यान म्हणजे फक्त हेच आहे, चिंतन करायचंय त्याचं आपल्याला. तर ह्यालाच आपण ध्यान असं म्हणू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर पुढे त्यांनी काय सांगितलंय की पुढचं आपल्याला वर्ण की बाह्य चिंता न कर्तव्या तथो वांतार चिंतिका सर्व चिंतन परत्यज्य चिन्मात्र परमो भव. म्हणजे आता इथं काय सांगितलं की हे योगी तू काय कर, बाह्य जगताची चिंता करू नको. बाह्य चिंता न कर्तव्य म्हणजे तू कर्तव्य नाहीये, ते तुझं कर्तव्य काय आहे, बाह्य जगताची चिंता करणं हे तुझं कर्तव्य नाहीये. तर तू बाह्य जगताची चिंता करू नको. तर तू आपल्या भीतर म्हणजे आपल्या आतमध्ये किंवा काय चाललंय त्याची चिंता कर किंवा चिंता त्याची कर, फक्त बाह्य गोष्टींची चिंता तू करू नको. आणि सगळ्या प्रकारच्या चिंतांचा तू परित्याग करून काय करायचंय तुला की फक्त चैतन्यरूपी आत्म्याशी किंवा त्याच्याशी परमतत्व स्वरूपाशी एकमय होण्यासाठी तू काय कर, प्रयत्न कर असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी काय सांगितलंय की कर्पूर म्हणले यत्वैत सिंधम सलिले यथा तथाच लियामनम च मनस्तत्वे. थोडक्यात आता इथं काय दिले, तर उपमा अलंकार वापरलाय. म्हणजे आपल्याला कसं आत्म्याशी एकरूप व्हायचंय, तर त्यांनी काय सांगितलंय की जसं सैंधव मीठ आपण पाण्यात घालतो किंवा कर्पूर किंवा जे कापूर आहे, आता बघा तुम्ही दिवा किंवा ज्योत लावली तर ती भिंतीला चिटकून ठेवली किंवा कुठेतरी चिटकून ठेवली तर त्याच्यापासून जो धूर निघतो त्याचं काळं 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 तिथं चिन्ह भिंतीला किंवा कुठेतरी राहतं. कंटिन्युअसली तुम्ही एका ठिकाणी ज्योत पेटवत असाल भिंती तर तिथं काळेपणा येतो. तसं कर्पुराचं नाहीये. कर्पूर जेव्हा आपण पेटवतो तर त्याचं त्या ज्योतीचं कुठेही डाग राहत नाहीत. तर तसं कर्पूर जसा कुठेही डाग सोडत नाही किंवा सैंधव मीठ पाण्यामध्ये विरघळून जातं, एकरूप होतं. म्हणजे कापूर अग्नीमध्ये किंवा सैंधव मीठ पाण्यामध्ये विरघळतं किंवा विलीन होऊन जातं. तसं हे योगी, तर तू काय कर, ध्यानस्थ झालेले योगी तू काय कर, तर मनाचं परमतत्वामध्ये विलीन कर किंवा आत्मतत्वाला किंवा आपल्या मनाच्या तत्वाला काय करायचंय, आपल्याला परमतत्वामध्ये विलीन करायचंय असं त्यांनी उपमा अलंकार देऊन इथे त्यांनी ध्यानाची सुरुवात कशी करायची आपल्याला ते सांगितलेलं आहे. तर एवढा आपण एक श्लोक घेऊ आणि बास. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? झोपले काय सगळे? मॅडम, हा. अं, इथे जे योग निद्रा जे वर्णन केलं आहे ना, ते हा. योग निद्रा म्हणजे ज्या प्रकारे आपण नाही 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 पायापासून नाही नाही, ती योग निद्रा इथे नाहीये बरं का. हा, मग हा. कुठली आहे आपण ते? जी योग निद्रा करतो सबकॉन्शियस माइंड मध्ये किंवा आपल्याला अंतर्मनामध्ये, तर ते योग निद्रा स्ट्रेस अँझायटी रिलीज करणार, ती योग निद्रा ही नाहीये. हा ही योग निद्रा ही आहे ती कुंडलिनी आपली म्हणजे आपण खेचरी मुद्रा जी योग निद्रा आहे ही वेगळी योग निद्रा आहे. तर त्या निद्रेला त्यांनी योग निद्रा नाही म्हणलेलं आहे की म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात एक प्रकारची उन्मनी शक्ती जी प्राप्त होते. थोडक्यात एक भाव येतो की तिथं विचारांची पूर्ण म्हणजे आता तुमच्या बघा एक तरी कंडिशन अशी आहे का आपल्या मनामध्ये विचार येत नाहीत अशी, तर नाही. तर ती अशी भावना आहे की
मन इतकं स्थिर होतं की एकही विचार येत नाही आणि एकही विचार जात नाही, म्हणजे कुठलाच विचारच नाही, म्हणजे पूर्ण विचाररहित मन. म्हणजे ती नंतर तुम्हाला ती भावना आठवतही नाही. तुम्ही जेव्हा ते उन्मनी भाव प्राप्त करताना, तर तो अनुभवायचा भाव आहे. विचाररहित अवस्था किंवा मन म्हणजे शक्य आहे का, असा आपण विचार तरी करतो का? पण क्षणभरासाठी सुद्धा म्हणजे ती भावनाच अशी आहे, तो अनुभव येतो नंतर, फक्त तो अनुभव लक्षात राहतो फक्त. पण ती काय अवस्था होती हे सुद्धा पटकन योग्याला पण कळत नाही. ती जेव्हा भावना प्राप्त होते ना पटकन, तर ती भावना अशी असते की एकदम विचाररहित भावना, मनामध्ये कुठलेच विचार नाहीयेत, कुठला विचार येतही नाही आणि एकदम मन स्थिर आहे, मनामध्ये कुठलेच विचार नाहीत. आणि मग त्या भावनेला योग निद्रा असं त्यांनी इथं नाव दिलेलं आहे. पण आपली योग निद्रा आणि योग निद्रा वेगळी आहे. आणि जेव्हा आपण अशी मनाची उन्मनी अवस्था प्राप्त करतो, तर त्याला ती योग निद्रेवरती पण काय म्हणतं की योग निद्रा प्राप्त होते. योगातली ही निद्रा प्राप्त होते, म्हणजे उन्मनी अवस्था म्हणजे योग निद्रा मानली गेली त्यांनी त्या अवस्थेलाच. आणि त्याच्यामध्ये काय होतं की असा जो योग निद्रा जी प्राप्त होते त्या लब्ध योग्याला, तो काय करतो, काळाला पण वश करतो. आणि ही जी शक्ती प्राप्त झाली आपल्याला, तर त्या शक्तीला तुम्ही मनामध्ये काय करा, तिला हळुवारपणे विचलित करतो आणि त्या मनालाच मनाच्या माध्यमातून पाहतो. तर म्हणजे हे अकल्पनीय आहे की बाबा आपण असं करू शकतो. मनाला आपलंच मन बाजूला ठेवून, म्हणजे नुसतं मनाचं अनालिसिस करणं वेगळं आणि कुठलेच विचार नाहीयेत, काहीच नाहीये, कालाला वश करून त्या शक्तीला मनामध्ये फिरवून मनालाच मनाच्या दृष्टीने पाहणं आणि ती आनंदमय अवस्था अनुभवणं. तर ती आनंदमय अवस्था म्हणजे आपल्या तुमच्या माझ्यासारखं की गाडी मिळाली, बंगला मिळालाय, सुख मिळालंय, ती अलौकिक अवस्था नाहीये ही सुखाची. तर ही विचाररहित जी अवस्था आहे, जी ही पूर्णपणे जी आनंद युक्त जी अवस्था आहे, ही अवस्था वेगळी आहे. तर ती अवस्थेला त्यांनी शांडिल्य तू अनुभव कर किंवा ती सुखी अवस्था अनुभव कर, असं त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे उन्मयी अवस्थेलाच मॅडम उन्मयी अवस्था तिलाच योगनिद्रा म्हणायचं का? हा, उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती योग निद्रा मानले त्याला, योग्याची निद्रा मानले तिला. कारण हा. थोडक्यामध्ये तुमच्या मनामध्ये तुम्ही पूर्णपणे झोपलेले नाही, पूर्णपणे जागेही नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही अनकॉन्शियस पण नाहीये, तुम्ही कॉन्शियस पण नाहीये. तर तुमची एक अवस्था तुम्ही जाणवताय, तुम्ही अनुभव करताय. पण एकदम मनामध्ये मन एकदम स्थिर, कुठलाच विचार नाही, कुठलाच विचार नाही, असं एक कल्पना तरी करा की म्हणजे की मनाची अवस्था कर. तसं शक्य तर आहे का? म्हणजे कधीच शक्य नाही. म्हणजे तुम्ही साधं काम करत असताना पण तुमच्या डोक्यात 72,000 विचार तुम्हाला एका सेकंदामध्ये फटकन निघून जातात. तर ती अवस्था प्राप्त केल्यानंतर ते योग्याला म्हणजे ती अनुभव करणंच म्हणजे किती किती आनंदाची गोष्ट असेल, किंवा कसलेच तेवढं स्थिर मन किंवा तेवढं विचारांचं काहीच नाही. तर त्या अवस्थेला योग निद्रा मानलेलं आहे त्यांनी. आणि ज्या योग्याला ही उन्मनी अवस्था किंवा ही योग निद्रा जेव्हा येते किंवा लब्ध म्हणजे ज्याला मिळते, तो योगी काय करतो की कालाला वश करतो. पूर्ण काळ त्याच्या वशीकरणामध्ये येतो, भूत वर्तमान आणि भविष्य. आपण ज्या पातंजल योगसूत्रामध्ये तुम्ही विभूतीपादामध्ये सिद्धी पाहणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकारच्या सिद्धी आहेत हे सगळं, किंवा हठयोग प्रदीपिकेमध्ये पण अनिमा, महिमा, गरिमा, लघुमा, ते त्या सगळ्या ज्या सिद्धी आहेत, तर त्या सिद्धी प्राप्त होतात. तसं हे एक प्रकारची काळाला वश करण्याची सिद्धी प्राप्त होते त्या योग्याला. हम्म. तर ती सुख, ओके ते मॅडम. सुख हा. अनुभव असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आपल्याला. हम्म. चालेल. मॅम अजून कुणाला काही शंका आहे का? मॅम जर टीपाद्यामध्ये फक्त आणि फक्त त्यांनी फक्त उन्मणी अवस्था असा जर पॉइंट दिला असेल तर मग हम्म. दोन नुसार लिहायचं ना, म्हणजे हो, शांडिल्य. पण त्याची सुरुवात करताना आपल्याला शांडिल्योपनिषदनुसार आहे. मग आता शांडिल्योपनिषद म्हणजे काय, मग ते किती विभागात विभागलेलं आहे, मग त्या हा म्हणजे हे आपल्याला पूर्व लिहायचं. आणि नाही मॅडम. त्याच्यानंतर मग उन्मनी अवस्था, आपल्याला उन्मनी अवस्थामध्ये मग ती खेचरी मुद्रेमधील उन्मनी अवस्था त्यांनी वर्णन केलेली आहे. मग ते खेचरी मुद्रा, मग उन्मनी, थोडं थोडं फास्ट लिहायचं, ते पॉइंट वाईज लिहायचं. आणि मग मेन उन्मनी अवस्थेवर, आणि उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यानंतर काय काय होतं ते पण त्याच्याला लिहायचं आपल्याला. त्याच्या हे काय लिहायचे आणि ते पॉइंट वाईज लिहायचं. म्हणजे की बाबा पहिलं इंट्रोडक्शन, मग त्याच्यानंतर कशी प्राप्त होते अवस्था, म्हणजे काय केलं पाहिजे, किंवा उन्मनी अवस्था प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा काय कृती आहे.
त्याच्यानंतर ती प्राप्त झाल्यानंतर ती क्षणमात्र आहे, आणि मग त्याच्यानंतर तिचे फायदे काय आहेत. आणि उदाहरण पण, म्हणजे ते पुढचं उदाहरण पण देऊ शकता की कर्पूर जळल्यानंतर किंवा जसं संदैव पाण्यामध्ये विरघळतं तसं काय आहे की, तसं जे काही आपलं हे ज्ञान आहे किंवा ते म्हणजे आपलं जे ज्ञान प्रतीच किंवा मन जे आहे आपलं, तर ते सुद्धा काय करतं की पूर्णपणे त्याच्याशी मिलन पावतं किंवा एकत्रीकरण परमात्म्याचं मनाशी तत्वाशी किंवा आपल्या याच्यामध्ये विलन पावतं किंवा विलय होतो. म्हणजे पूर्णपणे थोडक्यात काय एक प्रकारचं आपल्याला योग साध्य झाल्याचं किंवा आपण म्हणू शकतो की आत्मा परमात्मा मिलन झाल्याचं, जसं त्याच्यामध्ये वेगळे पण काही प्रतीत होत नाही, तर ती अवस्था प्राप्त होते, हेच पण तुम्ही तिथे लिहू शकता. मॅडम त्याच्यामध्ये ध्यान बिंदू प्रमाणे पण लिहायचं का? कारण त्यांनी असं स्पेसिफिकली सांगितलं नाहीये की तुम्ही शांडिल्य उपनिषदानुसार लिहा असं म्हणून सांगितलं नाही. काही पॉइंट्स कॉमन आहेत, म्हणजे त्यांनी पंचप्राण असं फक्त लिहून टिपा द्या असं सोडून दिलं. मग तेव्हा मग दोन्ही मध्ये पण आहे, मग दोन्ही उपनिषद लिहावे लागतील. नाही, माझा अंदाज की त्यांनी 2 भाग केलेले असतात, म्हणजे साधारणतः म्हणजे पहिला एक प्रश्न शांडिल्य आणि सेकंड प्रश्न ध्यानबिंदूनुसार, असं असतं माझा अंदाज. पण त्यांनी ते स्पेसिफाय केलेलं नसतं कुठेच. मग स्पेसिफाय केलेलं नसेल तर दोन्ही याच्यानुसार ध्यानबिंदूनुसार असं आहे. आणि मग अशा वेळेस इंट्रोडक्शन करायच्या नादी लागायचं नाही, कारण खूप जर मोठं होणार असेल 10 मार्काला 15 मार्काला आहे तर तुम्ही इंट्रोडक्शन पण लिहा, पण टिपा लिहायला असेल तर वेळ कमी असतो. मग ध्यानबिंदू उपनिषदानुसार हे आणि शांडिल्य उपनिषदानुसार हे दोन्ही गोष्टी. एक तर मी पेपर बघते बरं का, मी पेपर पाहिलेला नाहीये, तर मग मला काय अंदाज येईल तो सांगते. पण जर तसं आलं की बाबा कुठल्या ह्याच्यानुसार लिहायचं नाहीये, तर तुम्ही दोन्हीच एक्सप्लेन करू शकता. ध्यानबिंदूनुसार असं आहे आणि शांडिल्य उपनिषदानुसार असं आहे. ठीक आहे मॅडम. असं दोन्ही एक्सप्लेन मी एकदा बघून तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगते. कारण 2-3 कन्फ्युजिंग आहेत मॅडम की या ठीक आहे की मी उपनिषद. एकदा पेपर चेक करते, मी पेपर पाहते, मला पाठवले सरांनी पेपर, मी पेपर पाहते आणि मग मी तुम्हाला सांगते. आणि कारण हे उपनिषद जरा वाटतात छोटी छोटी, पण